12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय। सोलापूरच्या पाणी पुरवठा समस्येवर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक झाले। सोलापूरला दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी 892 कोटींच्या प्रकल्पाची निविदा तातडीने काढावी अशी ठाम मागणी त्यांनी शासनाकडे केली। पाणी पुरवठा व्यवस्थेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध व्हावा अशी मागणीही आमदार कोठे यांनी केली। दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी या निधीची गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। समांतर जलवाहिनीसाठी आधीच मंजूर झालेल्या निधीनंतर आता मोठा प्रकल्प पुढे सरकत असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकल्पावर पालकमंत्री जयकुमार गोरेही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले। सोलापूरच्या पाणीपुरवठा समस्येवर शासन गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याचे आमदार कोठे यांनी नमूद केले। प्रस्ताव सादर करून तांत्रिक मंजुरी मिळाल्याने कामाला गती मिळाली आहे। या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना स्थिर आणि दररोज पाणीपुरवठा सुनिश्चित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी काळात ही योजना शहरासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय। या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचं आहे। स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत। आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय, पालकमंत्र्यांना, आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय। त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या 892 कोटी रुपयाचं टेंडर या 4-8 दिवसात लवकरच काढण्यात येईल। परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल, या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी, जेणेकरून या 892 कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे। यासाठी या शासनाने प्रयत्न करावे। त्याचबरोबर नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 101 मध्ये मी या ठिकाणी मागणी करताय, सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे, हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागी आहे। हे लोकसहभागातनं 12व्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेले तलाव आहे। याच्यासाठीही शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी द्यावे। ईशान्य प्रवेशद्वार जे लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सुशोभित करण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो, त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो। आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली। धन्यवाद।